नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. कंबाईन मुख्य परीक्षा 2025च्या दृष्टिकोनातून कंबाईन गट ब आणि गट क मुख्य परीक्षेचे PYQ विश्लेषण सिरीजला आपण सुरुवात केलेली आहे. या विश्लेषण सिरीजचा हा आपला आजचा दुसरा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये आपण कंबाईन गट ब मुख्य परीक्षा 2024चं भूगोल आणि पर्यावरण या विषयाचं PYQ विश्लेषण बघणार आहोत. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या PYQ विश्लेषणच्या पहिल्या प्रश्नाला आपण सुरुवात करूया. मग पहिला प्रश्न काय बघा, कोकण किनारा हा खालीलपैकी कोणत्या प्रकारामध्ये मोडतो? तर विद्यार्थी मित्रांनो, कोकण हा किनारा रिया प्रकारचा किनारा आहे. कारण बघा, फियॉर्ड, डाल्मेशियन असं काही आपल्या वाचण्यात इकडे आलेलं नाहीये किनारपट्टीजवळ. तर त्याचं जवळचं उत्तर काय आहे मग? तर रिया हा कोकणचा किनाऱ्याला रिया प्रकारचा किनारा असं म्हणतात. कोकणच्या किनारपट्टीला दंतूर किनारपट्टी असं देखील म्हणतात. मग किनारपट्टीचे 3 प्रकार पडतात बघा. खरं पाहिलं तर आपला जो पश्चिम किनारा आहे किंवा कोकण किनारा आहे याला कोस्ट ऑफ सबमर्जन्स असं म्हणतात. म्हणजे जो खोल आहे, ज्याच्यात जमीन ही पाण्याखाली गेलेली आहे, तो भाग म्हणजे काय? आपला कोस्ट ऑफ सबमर्जन्स. आणि कोस्ट ऑफ इमर्जन्स म्हणजे उथळ किनारा, तो आहे खास करून आपला पूर्व किनारा. हा उथळ किनारा कोस्ट ऑफ इमर्जन्स मानला जातो. मग रिया किनारा, रिया किनारा म्हणजे काय? नद्यांच्या खोऱ्याचे भाग समुद्राच्या पाण्याखाली गेल्यामुळे हा किनारा तयार होतो. याचा आकार नरसाळ्यासारखा असतो. शक्यतोवर इथं जे आपल्या सह्याद्री पर्वतात उगम पावणाऱ्या नद्या आहेत, ह्या नद्यांनी इथला भाग अक्षरशः पिंजून काढलेला आहे, खणून काढलेला आहे. त्यामुळे या प्रकारे या ठिकाणी जो किनारा तयार होतो त्याला रिया प्रकारचा किनारा असं म्हणतो. दुसरा आहे फियॉर्ड किनारा. हिमनद्यांचा जो भाग आहे, या भागात यू आकाराच्या दऱ्यांमध्ये समुद्राचं पाणी जेव्हा शिरून जातं तेव्हा या प्रकारचा किनारा तयार होतो, जसं की नॉर्वेचा किनारा. आणि तिसरा किनारा आहे तो म्हणजे डाल्मेशियन किनारा. जेव्हा पर्वतश्रेणी एखाद्या किनाऱ्याला समांतर असते आणि तो किनाराचा काही पर्वतश्रेणीचा भाग हा पाण्यात आणि काही पर्वतश्रेणीचा भाग हा जमिनीवर असतो, अशा किनाऱ्याला डाल्मेशियन किनारा असं म्हणतात. अशा 3 प्रकारचा किनारा आपल्या साठी महत्वाचे असतात. त्यापैकी रिया किनाऱ्यावर आपल्याला MPSC ने प्रश्न विचारलेला आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. सुरजागड लोहखनिज क्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे? आता बघा, हा महाराष्ट्रातल्या लोहखनिज क्षेत्रावरचा प्रश्न आहे. सुरजागड, भामरागड हे लोहखनिज साठ्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि दोघेही गडचिरोलीमध्ये येतात. मग आपण बघू शकतो की हा याचं उत्तर काय मग? गडचिरोली. डायरेक्ट सिंगल बीट क्वेश्चन आहे. बऱ्याच जणांना हा डायरेक्ट माहित असणार आहे. मग आपल्याला लोहखनिज बद्दल थोडं डिटेल बघायचं आहे. बघा, हा जो चार्ट तुमच्या समोर दिलेला आहे मी, खरं तर मी जेव्हा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचो तेव्हा मी या पद्धतीने तयारी करायचो म्हणजे आता पण करतोय, बट ते इंटेन्सिटी नाहीये जशी तुमची आहे. तर मी स्टार्टिंग जेव्हा केला होता अभ्यासाचा तेव्हा अशा पद्धतीचे मी मॅप्स बनवून ठेवले होते. आताही मला हे कामात येतात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, मग लोहखनिज याबद्दलची पूर्ण डिटेल माहिती, मग लोहखनिजाचे प्रकार, कुठं कुठं आढळतं, काय काय वैशिष्ट्य आहेत, मी एका मॅप मध्ये टाकून दिलंय. अक्षर फार सुंदर नाहीये, पण तुम्ही बघून घ्या. तुम्हाला जिओग्राफीचा अभ्यास करायचा असेल तर तुम्ही या पद्धतीच्या फॉर्मेटला वापरू शकतात. म्हणजे तुमचं एक लोहखनिजचं काम कोणताही कसाही प्रश्न येऊ द्या, कधीच चुकणार नाही. बघा, मग भिवापूरमध्ये, नागपूरमध्ये लोहखनिजाचे साठे आहेत. गोंदियामध्ये गोरेगाव, आंबेतलाव, कृषीपारला साठे आहेत. गडचिरोलीमध्ये सुरजागड, भामरागड, दमकोट, पडवी या ठिकाणी लोहखनिजाचे साठे आहेत. चंद्रपूरमध्ये हेमेटाइट व मॅग्नेटाइट प्रकारचे लोहखनिज सापडतं. ब्रह्मपुरी मधलं रत्नपुरी, लोहार डोंगरी. आता बघा, लोहार डोंगरी सुद्धा विचारलेलं आहे आपल्याला. त्यानंतर चिमूर मधलं पिंपळगाव, भिसी, असोला, गुंजीवाई या ठिकाणी सुद्धा आपल्याला लोहखनिजाचे साठे सापडतात. त्यानंतर आपण जर दक्षिण कोकण मध्ये आलो तर कोल्हापूरच्या साववाडी, राधानगरीमध्ये, सिंधुदुर्गचा रेड्डी बांधा असेल, सावंतवाडी असेल, तळोणे असेल, त्यानंतर माजोड असेल, त्यानंतर वेंगुर्ला असेल, अशा अनेक ठिकाणी तिथल्या अनेक गावांमध्ये आपल्याला लोहखनिजाचे साठे दिसून येतात. लोहखनिज हे अशुद्ध लोखंड आहे. भारताच्या एकूण साठ्यापैकी 20% साठे महाराष्ट्रात आहेत. हेमेटाइट प्रकारचं लोहखनिज खूप मोठ्या प्रमाणात आपल्या महाराष्ट्रात आहेत. मॅग्नेटाइट सर्वात उत्तम खनिज मानतो आपण. धारवाड खनिज खडकाशी निगडीत आहे. जर आपण पूर्व महाराष्ट्राचा विचार केला तर त्यात आपल्याला टॅकोनाइट प्रकारचे खडक सापडतात. आणि दक्षिण महाराष्ट्राचा विचार केला तर आपल्याला जांबा खडकात लोहखनिज आढळून येतं. सो अशा पद्धतीने आपल्याला लोहखनिज बद्दलची ही डिटेल माहिती दिलेली आहे. त्यानंतर
जोड्या जुळवा हा आपला पुढचा प्रश्न. हा आहे भूकंपावरचा प्रश्न. मग जे जे आलेले भूकंप आहेत त्यांचं वर्ष आपल्याला दिलेलं आहे. मग आपण बघू शकतो की कोयनाचा भूकंप हा 1967 ला आला होता. याच्यावरून तुम्ही इलिमिनेट करा किंवा तुम्ही किल्लारीचा भूकंप हा 93 ला आला होता हे जरी तुम्हाला माहित असेल तरी तुमचं उत्तर निघतं. मग किल्लारीचं ब चं 3 आहे. ब चं 3 आहे म्हणजे आपलं 2 नंबरचं उत्तर या ठिकाणी निघतंय. अ चं 2 ब चं 3 भुजचा भूकंप 2001 ला होता आणि उत्तर काशीचा भूकंप हा 1991 ला आला होता. मग आपण भूकंपाचे सगळे वर्ष पण महत्वाचे बघू शकतो. बघा कच्छचा भूकंप गुजरातमध्ये 1819 ला झाला होता. शिलाँग पठारचा भूकंप आसाम मध्ये झाला होता 1897 ला, जो सर्वात विध्वंसक मानला जातो. 3 कांगडा भूकंप हिमाचल प्रदेशमध्ये 7.8 रिक्टर स्केलचा होता. बिहार नेपाळमध्ये भूकंप आला होता 1934 ला 8.4 रिक्टर स्केलचा. आसाम मध्ये भूकंप आला होता 1950 ला, हा पण विध्वंसक मानला जातो. त्यानंतर कोयना भूकंप महाराष्ट्रामध्ये 1967 ला आला 6.3 रिक्टर स्केलचा होता. त्यानंतर उत्तर काशीमध्ये उत्तराखंडमध्ये 91 ला आला होता, आपल्या प्रश्नामध्ये पण आलाय. लातूरमध्ये महाराष्ट्रामध्ये 1993 ला 6.3 रिक्टर स्केलचा भूकंप आला होता. त्यानंतर चमोली उत्तराखंडमध्ये 1999 ला आला. भुज हा महत्वाचा आहे, एमपी आहे, 2001 ला 7.7 रिक्टर स्केलचा भूकंप आला होता. आणि सिक्कीम मध्ये 2011 ला भूकंप आले होते. असे अनेक भूकंपांची उदाहरणं देता येतील आपल्याला ज्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर विध्वंस झालेले आहेत. त्यानंतर आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिवस केव्हा साजरा केला जातो? आता अनेक वेळा आपल्याला ग्रुप बी असेल मेन्स, ग्रुप सी मेन्स असेल किंवा अनेक पूर्व परीक्षा असतील, यामध्ये आपल्याला दिवसांवर हल्ली खास करून पर्यावरणाशी निगडीत दिवसांवर खूप सारे प्रश्न विचारले जात आहेत. त्यामुळे दिवसांवरचा हा क्वेश्चन माहीतच पाहिजे. सो आंतरराष्ट्रीय जैवविविधता संवर्धन दिवस हा 22 मे हा आहे. 11 जुलै आपल्याला माहिती जागतिक लोकसंख्या दिवस मानला जातो. 5 एप्रिल जो आहे तो राष्ट्रीय सागरी विज्ञान दिवस म्हणून सुद्धा मानला जातो. त्यामुळे 22 मे तुम्हाला माहित पाहिजे. सो बघा अनेक पर्यावरण दिवस मग इथं दिलेले आहेत मी. 2 फेब्रुवारी जागतिक आर्द्रभूमी दिवस, 3 मार्च जागतिक वन्यजीव दिवस, 21, 22, 23 मार्च हे तिघही महत्वाचे आहेत. वन, जल आणि हवामान दिवस आहेत जागतिक लेवलचे. मग यासाठी वजह ही ट्रिक्स लक्षात ठेवा. त्यानंतर 22 एप्रिल पृथ्वी दिन, 22 मे आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस, 5 जून पर्यावरण दिवस, 8 जून जागतिक महासागर दिवस, 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस, 29 जुलै जागतिक व्याघ्र दिवस, 12 ऑगस्ट जागतिक हत्ती दिन, 16 सप्टेंबर ओझोन दिवस हा महत्वाचा आहे, 22 सप्टेंबर जागतिक कार मुक्ती दिवस हा थोडासा डाउटेड आहे मला, ठीक आहे. 4 ऑक्टोबर जागतिक प्राणी दिवस, 6 नोव्हेंबर पर्यावरण प्रदूषण प्रतिबंध दिवस, 5 डिसेंबर जागतिक मृदा दिवस आणि 11 डिसेंबर आंतरराष्ट्रीय पर्वत दिन असे काही महत्वाचे दिवस आहेत. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा पुढचा प्रश्न. डॉक्टर त्रिवार्ता यांच्या मतानुसार महाराष्ट्र राज्यातील विदर्भ व मराठवाड्याच्या पूर्व भागाचा समावेश कोणत्या हवामान विभागात होतो? तसं पाहिलं तर आयोगाने हा प्रश्न रद्द केलाय. आता रद्द का केलाय याचं कारण नाही समजू शकत. याचं कारण नाही समजू शकत आहे. पण उष्ण कटिबंधीय सॅवाना प्रदेश असं याचं ऑप्शन पाहिजे होतं विद्यार्थी मित्रांनो. कदाचित त्यामुळे, कारण आता याला स्टेपी हवामान पण म्हणतात. खरं तर स्टेपी हवामान हा बीएस म्हणून ओळखला जातो. थोडासा डाउटेबल क्वेश्चन होता म्हणून हा क्वेश्चन आयोगाने काय केलाय रद्द केलेला आहे. इथं उष्णकटिबंधीय सॅवाना मान्सून पाहिजे होता, मान्सून नाही पाहिजे होता शब्द, फक्त सॅवाना हवामान विभाग पाहिजे होता. त्यामुळे हा प्रश्न कदाचित रद्द केला गेला आहे. आपण बघू शकतो बघा 7 हवामान विभाग त्रिवार्ताचे. उष्णकटिबंधीय मान्सून एएम पश्चिम किनारपट्टी ईशान्य भारत मध्ये आहे. जसं की आपला पश्चिम किनारपट्टीचा भाग जो आपण महाराष्ट्रामध्ये बघतो तर एएम महाराष्ट्रामध्ये आहे. त्यानंतर उष्णकटिबंधीय सॅवाना बघा एडब्ल्यू दक्षिण भारताचा पठार हा सुद्धा आपल्याला महाराष्ट्राचा काही भाग उष्णकटिबंधीय सॅवाना प्रदेशाचा येतो बघा, खास करून पूर्व विदर्भाचा भाग, मराठवाड्याचा पूर्व भाग. आता हा प्रश्न बरोबर होता पण उष्णकटिबंधीय सॅवाना भाग असं पाहिजे होतं किंवा त्याला ट्रॉपिकल सॅवाना असं म्हटलं पाहिजे होतं, त्यामुळे कदाचित हा प्रश्न रद्द झालाय. त्यानंतर बीएस अर्धशुष्क स्टेपी हा पर्जन्य छायेचा प्रदेश आहे, हा सुद्धा महाराष्ट्रात आहे बघा, हा 3 नंबरचा विभाग. त्यानंतर उष्णकटिबंधीय बीएसएच हा मात्र आपल्याला
राजस्थानचा जो भाग आहे हा भाग दिसेल आपल्याला, निमशुष्क भाग. त्यानंतर वाळवंटी हवामान BWH हा आपल्याला राजस्थानचा पश्चिम भाग इथं दिसणार आहे. आणि उपोष्ण कटिबंधीय म्हणजे CAW हा उत्तर भारतीय मैदान जो हा LL दिसतोय तुम्हाला, हा सगळा तोच भाग आहे. आणि पर्वतीय हवामान याला H असं म्हणतो आपण, हा पूर्ण हिली झोन आपल्याला H मध्ये दिसतोय हा. अशा पद्धतीने त्रिभारताने आपले हे 7 हवामान विभागात वर्गीकरण केलेलं दिसून येतं. खरं तर त्यांनी 4 विभाग मध्ये हे 7 विभाग बसवलेले आहेत. आणि विशेष म्हणजे आपल्याला कोपेनवर सुद्धा प्रश्न येतात. कोपेनने 9 हवामान विभाग केलेले आहेत, यांनी 7 हवामान विभाग केलेले आहेत. दोघांवर खूप कंटिन्युअसली प्रश्न येत आहेत. दोघंही बघून जा, लक्षात घ्या. आत्ताच्या पूर्व परीक्षांना आपल्याला गट ब पण आणि गट क पण कोपेनवर क्वेश्चन होता. पाणी संबंधित आव्हानांवर प्रयत्नांना गती देण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या महासभेने 2018 ते 28 हे दशक कशासाठी घोषित केले होते? बघा, आता हे एन्व्हायरमेंटशी रिलेटेड क्वेश्चन आहे. तर 2018 ते 2028 हे जे दशक घोषित झालं होतं, तर हे शाश्वत विकासाकरता पाण्यावरील कृतीसाठीचं आंतरराष्ट्रीय जल दशक म्हणून घोषित झालेलं होतं. मग अशा आपल्याला दशक असतील किंवा दिवस असतील हे आपल्याला, किंवा वर्ष घोषणा असेल हे आपल्याला माहित असलं पाहिजे. मग आपण बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो, इथं 2005 ते 14 हे शाश्वत विकासासाठीचे शिक्षण दशक होतं. 2011 ते 2020 जैवविविधता दशक होतं. 2014 ते 2024 शाश्वत ऊर्जेसाठीचं सर्वांचं दशक होतं. 2016 ते 25 पोषणावर कृती दशक होतं. 2021 ते 30 परिसंस्था पुनर्स्थापना दशक आहे. 2021 ते 2030 महासागर विज्ञान दशक आहे. बघा, हा प्रश्न आपल्याला येऊ शकतो, एक्सपेक्टेड आहे हा शाश्वत विकासासाठी. आणि 2022 ते 2032 हे आदिवासी भाषाचे दशक असणार आहे. हे दशक आहेत. आणि युनोने काही दिवस पण डिक्लेअर केलेले आहेत, वर्ष पण डिक्लेअर केलेले आहेत, सॉरी दिवस म्हणतोय. 2029 हे लघुग्रह जागरूकता व ग्रहांचे संरक्षण वर्ष असणार आहे. 2027 हे कायदेशीर साक्षरता आंतरराष्ट्रीय वर्ष असणार आहे. 2026 महिला शेतकरी आंतरराष्ट्रीय वर्ष असणार आहे. 2026 कुरणे आणि पशुपालक आंतरराष्ट्रीय वर्ष असणार आहे. 2025 हिमनदी संरक्षण वर्ष होतं. 2025 शांतता विश्वासाचे आंतरराष्ट्रीय वर्ष पण होतं. 2024 हे आंतरराष्ट्रीय उंट वर्ष होतं. आणि 2023 हे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष होतं. आणि विशेष म्हणजे 2025, 26, 27 हॉट आहे, हे विचारलं जाण्याची दाट शक्यता. आणि खास करून महिला शेतकरी वर्ष बघा, हे IMP एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे हा सुद्धा भविष्यात आपल्याला. चला नेक्स्ट, पर्यावरण व्यवस्थापन प्रणाली EMS म्हणतात त्याला, एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट सिस्टीम. ही चे 5 टप्पे असतात. काही ठिकाणी हिचे 4 मेजर टप्पे दिलेले आहेत. तर त्या 4 मेजर टप्प्यांपैकी आपण पहिला टप्पा जो आहे तो त्यांनी विचारलेला आहे आपल्याला, तो आहे पर्यावरणाचं धोरण स्थापित करणे. हा खरा तर पहिला टप्पा आहे. मग प्लॅनिंग आहे, मग मॅनेजमेंट आहे, वगैरे वगैरे. तर पहिला टप्पा आहे पर्यावरण धोरण स्थापना करणे किंवा पर्यावरणाची पॉलिसी डिक्लेअर करणे. मग आपण बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो की एन्व्हायरमेंटल पॉलिसी, प्लॅनिंग, इम्प्लिमेंटेशन, चेकिंग अँड करेक्शन अँड मॅनेजमेंट रिव्ह्यू असे 5 टप्पे आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. आपण मराठीत पण बघू शकतो बघा. प्लान, डू, चेक अँड ऍक्ट या चक्रावर हे काम करतं. त्याला PDCA सायकल असं म्हणतो आपण. मग पहिला आहे पर्यावरणाचं धोरण जाहीर करायचं, मग नियोजन प्लान करायचा, नंतर मग डू अंमलबजावणी करायची, तपासणी करायची म्हणजे चेक, अँड नंतर आहे ऍक्ट म्हणजे त्यात रिवाइज करणे, सुधारणा करणे असं म्हणता येईल. ISO 14001 हे मॅनेजमेंट नुसार हे आपल्याला EMS सिस्टीम राबवली जाते. ISO इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन फॉर स्टँडर्डायझेशन ही संबंधित संस्था आहे. पर्यावरण संरक्षण कायदा यासाठी करण्यात आलेला आहे. मुख्य उद्दिष्ट सस्टेनेबल डेव्हलपमेंट निर्माण करणे हे आहे. त्यानंतर नेक्स्ट, महाराष्ट्राच्या उत्तर सीमेलगत खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे? म्हणजे महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर. आता बघा, मागच्या आपण जर 2023 चा पेपर बघितला म्हणजे तुम्ही जाऊन बघा, त्याचं PYQ विश्लेषण तुम्ही बघा जाऊन मागे, तर त्याच्यात तुम्हाला महादेव रांगेवर प्रश्न आलेला दिसतो. आणि इथं बरोबर सातपुडा रांगेवर म्हणजे डोंगर रांगा पर्वत रांगांवर प्रश्न 100% आहे. तर याचं उत्तर काय? मग सातपुडा पर्वत रांग आहे, लक्षात राहू द्या.
सातपुडा पर्वतरांग हे उत्तर आहे. बघा इथं थोडस मी वाटलं तुम्हाला पर्वतरांगा काढून देतो. बघा इथं आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेला ही सातपुडा पर्वत आहे बघा, त्याच्याही वर विंध्य पर्वत आहे, मग सातमाळा अजिंठा डोंगररांग. ओके, त्यानंतर मग हरिश्चंद्र बालाघाट बघा, हरिश्चंद्र बालाघाट, आणि मग येते तुमची शंभू महादेव डोंगररांग. बघा हिच्यावर पण मागच्या 23च्या ग्रुप बी ला प्रश्न आलेला आहे. मग अशा पद्धतीचे प्रश्न विचारतात आपल्याला, 100% या रांगांवर प्रश्न येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे, दाट अथवा केंद्रित वसाहतीची खालील प्रमाणे कोणती वैशिष्ट्ये आहेत. आता खरं तर हा प्रश्न आहे ना थोडासा रद्द व्हायला पाहिजे होता, पण हा का झाला नाही काय माहिती, कारण पोरांनी चॅलेंज केलं नाही असं मला थोडंसं वाटतंय या प्रश्नामध्ये. कदाचित तो विद्यार्थ्यांचा बरोबर असेल, कदाचित पाठवलंही असेल पण आयोगाने तो रद्द केला नसेल का असं म्हणतोय. बघा मैदानी भागात तसेच सुपीक मृदेच्या भागात दाट वसाहती आढळतात, अगदी करेक्ट आहे. केंद्रित वसाहती या ठिकाणी आढळतात, अगदी करेक्ट आहे. वसाहती दाट असल्यामुळे इथं अस्वच्छता, सामाजिक तंटे, आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात, या नकारात्मक बाबी निर्माण होऊ शकतात, करेक्ट आहे, हे पण करेक्ट आहे. गर्दी झाली तर होणारच आहे, दुष्परिणाम होणारच आहे. तिसरा महत्वाचा मुद्दा, या वसाहतीमध्ये घरांची रचना वर्तुळाकार स्वरूपाची, हे मात्र चुकीचं आहे. इथं अशी वर्तुळाकार रचना नसते. ओके. चौथा महत्वाचा मुद्दा आहे, डोंगराळ भागात, दाट जंगलात आणि वाळवंटी प्रदेशात अशा प्रकारची वस्ती आढळते. तर हे पण विधान इथं खरं तर चुकलेलं पाहिजे होतं. हे दोघी विधान इरिलेव्हंट वाटतात थोडेसे, म्हणून उत्तर अ ब पाहिजे होतं, पण असा ऑप्शनच नाही. किंवा फक्त अ हे स्पेसिफिक येतं कारण ब तर याचं कारण आहे, म्हणून हा प्रश्न थोडासा संदिग्ध वाटतो. याचं उत्तर अ ब आणि ड दिलेलं आहे आयोगाने, पण थोडासा मला असं वाटतं याचं अ ब क तरी जवळचं उत्तर राहू शकलं असतं, पण ड चा तर काहीच संबंध नव्हता, कारण डोंगराळ भागात, दाट जंगलात, वाळवंटी प्रदेशात आपल्याला विखुरलेली वसाहत दिसून येते. उलट आहे, इथं विखुरलेली वसाहत, त्यामुळे थोडंसं डाउटेबल क्वेश्चन आहे. बाद झालेला नाही, का नाही झाला याचा पण एक मोठा प्रश्न आहे, पण मी तुम्हाला त्याची पूर्ण डिटेल माहिती सांगून देईन. महाराष्ट्रातील पठारावर अनेक डोंगर रांगा पसरल्या आहेत, त्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे असा क्रम लावा. आता जस्ट मी तुम्हाला त्या रांगा दाखवून दिल्या. सगळ्यात उत्तरेला आपले आहे सातमाळा, म्हणजे इथं अ येणार, हे बरोबर आहे. अ येणार, अ येणार म्हणजे दोन ऑप्शन कट झाले, कारण आपल्याला उत्तरेकडून दक्षिणेकडे लावायचंय, मग उत्तरेला आहे अ, आताच पाहिले आपण सातपुडा. हरिश्चंद्र बालाघाट नाही येणार, मग येईल तुमची सातमाळा अजिंठा, म्हणजे ड. अ नंतर यायला पाहिजे ड, मग अ नंतर ड चा ऑप्शन असणारा एकमेव ऑप्शन आहे दुसरा. झालं, पुढे जाऊ पण नका, शोधू पण नका, वाटलं तर वेळ असेल तर मग बघा, मग ब येतं, मग हरिश्चंद्र बालाघाट, आणि मग क शेवटी येतं, शेवटी येते शंभू महादेव डोंगररांग. सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आपण ग्रुप बी या पेपरचं सुद्धा डिटेल अनालिसिस बघितलेलं आहे. ही पीडीएफ हवी असेल तर तुम्ही या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा, जॉग्राफी फॉर एमपीएससी. इथं आपण डिटेल मध्ये सगळं पीडीएफ शेअर करतोय, त्याच्या माहिती देतोय. सो लेक्चर कसं वाटलं निश्चित कळवा. सो आजचं इथं लेक्चर थांबूया, नंतर पुढच्या भागांमध्ये आपण ग्रुप बी आणि ग्रुप बी चे बघितले, आता ग्रुप सी चे पेपर बघूया 23 आणि 24 चे. तत्पूर्वी इथं आपण थांबूया. धन्यवाद.